नमस्कार. सार्वत्रिक निवडणुका 2025 मालवण नगर परिषदेच्या आता आपल्यासोबत आहेत. त्या निकालानंतर मालवण शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, ज्यांच्यावर आता दुहेरी जबाबदारी होती, स्वतःच्या नगरसेवक पदाचा त्या कार्यक्षेत्राचा किल्लासुद्धा लढवणं आणि त्याचसोबत शहर प्रमुख म्हणून जबाबदारी. आता आपण जो विजय मिळवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? गणपतीला वंदन करून आजचा जो विजय आहे तो माझा एकट्याचा नसून मला ज्याने जे तिकीट देण्याचे काम केलं ते तसे आमचे निलेशजी राणे, त्याचप्रमाणे आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे माझे गॉडफादर नारायणराव राणे आणि वहिनी हे माझे, आणि त्याचप्रमाणे आमचे किंगमेकर दत्ताजी सामंत यांनी मला खरी प्रेरणा देऊन या वॉर्डात शहराची ज्यावेळी निवडणूक लागली 2025 आणि दत्ता सामंतने शहर प्रमुख म्हणून जी माझ्याकडे जबाबदारी दिली होती ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडली असं मला आज तर मला वाटतं आहे. कारण मी फिरत असताना माझ्या वॉर्डमध्ये एकच वॉर्ड न करता काही वॉर्डातसुद्धा जाऊन मी माझ्या लोकांच्या उमेदवारांसाठी मी मतं मागण्याचं काम केलं आणि तेवढं मी जिथे फिरलो तिथे काही मला ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं. पण माझ्या वॉर्डात जे प्रतिस्पर्धी होते किंवा काही आणून बाहेरूनचा जो उमेदवार उभा केला होता आणि त्यांना कधी त्या वॉर्डशी काही संबंध नसताना ह्या लोकांनी त्या वॉर्डमध्ये आणून उभं केलं आणि त्यावेळी त्यांनी पेपरमध्ये दिलं होतं. आमच्या निलेश राणेंची काय म्हणणं होतं की महायुती करा, पण ते कधी ऐकण्याच्या ह्याच्यात नव्हते आणि त्याने काही लोकांनी ती स्टेटमेंट देऊन शून्य आहे असं त्याने वर्तवलं होतं. पण शून्य नसून त्यांना माहीत नव्हतं त्याच्यामागे एक दडला आहे आणि त्याच्यापुढे एक नगराध्यक्ष दडला आहे हे त्यांना कधीच कळलं नाही. आणि म्हणून आज आमचा जो विजय झाला ते आमचे 10 आणि नगराध्यक्ष म्हणून 11 हे आमचा आज एवढा मोठा विजय आज आम्ही संपादन करू शकलो. त्याला कारणीभूत आहेत ते आमचे निलेशजी कार्यसम्राट आमदार निलेशजी राणे, किंगमेकर आमचे दत्ताजी सामंत, आमचे गॉडफादर नारायणराव राणे आणि माझे सगळे जे देऊळवाडचे जे सगळे कार्यकर्ते किंवा भरडेवाडा वायरी हा जो नवीन वार्ड मला जोडलेला होता. त्यामुळे मला असं वाटत होतं की काय लोकांना वाटलं होतं की आता कसं काय होणार या इलेक्शनला की दीपक पाटकरने 20 वर्ष जी कामं केली ती लोकांना पण माहिती होती आणि त्या अपेक्षेने माझ्याबरोबर जी नीना मुंबरकर जी उभी होती सीट, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून ममतावर मी सांघिक प्रचार केला आणि मला एक मत न मागता मला 3 मतं पाहिजेत. मतं तुम्ही द्या, विकासाचं काम करण्याची धम्मक ही दीपक पाटकरमध्ये आहे हे मी त्यांना ठासून सांगत होतो. माझ्याकडे तेवढा काही मला आर्थिक आम्ही हे केलं नव्हतं. बाजूच्या लोकांनी आर्थिकचं हे देऊन खूप लोकांना त्याने आमिष दाखवून ही असे काही मतं मिळवलेली आहेत. त्यामुळे मला माझ्या वार्डातील लोकांवर विश्वास होता. माझे जे प्रमुख नेते होते ते जगदीश गावकर असतील, कमा गावकर असतील, हरेश फणशेकर असतील किंवा पांड्या फणशेकर असतील, महेश गावकर असतील, संतोष इब्राहिमपूरकर असतील, बबलू गावकर असतील भरडेवाड्यातले, साई बांबुळकर असतील, या सगळ्यांनी, विश्वास गावकर, ह्या लोकांनी मला खूप मदत केली. एवढी मदत केली की काळजीच करू नका तुम्ही. कारण मी निवडणुकीला जाण्यापूर्वीच त्यांची जी काही 10 वर्षात न झालेली कामं मी हे आधी 8 दिवसातच पूर्ण केली होती. त्यांना माहिती होतं ही धमक फक्त दीपक पाटकरांमध्येच आहे. ते दीपक पाटकर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही भरघोस मताने निवडून येणार. त्यावेळीच मला आशीर्वाद दिला गेला म्हणून मी कधी त्या लोकांना कधी विसरू शकत नाही, एवढं मी सांगू इच्छितो. खूप धन्यवाद. कारण आपण पाहत होतो की निवडणूक पूर्व काळात आपल्याशी संवाद साधता आला नव्हता, वेळ नव्हता आपल्याला पूर्ण याच्यामध्ये. आता विजयानंतरच संवाद साधायचा योग होता. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी साधी इच्छा. मी सगळ्यांना जेवढे माझे उमेदवार निवडून आले आहेत आणि त्याच लोकांनी आणि लोकांबद्दल ज्याने मला मतदान केलं, ज्याने नाही केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि असंच आपलं माझ्या हातात सगळी सेवाकार्य व्हावं ही देवाकडे मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते नगरसेवक दीपक पाटकर, जे आता 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी त्यांचा गट राखला आहे आणि शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख म्हणून सुद्धा ते त्यावेळी कार्यरत होते. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.